गुड मॉर्निंग. आज बनवणार आहे ते पालक आणि मटार मी उकडून घेतलेलं आहे. तर आपण पालक मटारची टिक्की बनवणार आहे आणि ह्याचं थालीपीठ बनवणार आहे बेबीला. तर तुम्ही जाणून घ्या रेसिपी. आता मी गाजर खिसून घेणार आहे. गाजर, कॅरेट आणि हे खिसून घेतलं ना आपण, तर ते काय होतं माहिती आहे का, बारीक बारीक होतं. चॉप करून घेतलं तरी चालतं. त्याला नाश्ता द्यायचा ह्याचा आणि त्याची टिक्की बनवायची. त्यांना असं बारीक करून दिलं, व्यवस्थित बनवून दिलं ना, लहान मुलांना आवडतं. नाहीतर मग ते काय करतात, खातच नाही. म्हणून लहान मुलांना असं द्यायचं. अशी भन्नाट रेसिपी बनवायची की त्यांनी खाल्लंच पाहिजे. आमचा बेबी 3 वर्षाचा आहे, तरी तो कारलं खातो. बघा, विचार करा. मग कारलं खातोय म्हणल्यावर ते बनवायची पद्धत कशी असते. म्हणून सगळ्या भाज्यांची सवय ही मुलांना लावलीच पाहिजे. अजून लहान आहे, तो खातोय म्हणजे पुढे जाऊन खाईल नाही खाईल, पण लहान आहे तोपर्यंत तर खातो. गाजर आणि दोडका मी आता हे करून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडंसं टाकण्याचं बेसन. आपल्याला थालीपीठासाठी बनवायचं. आता त्याला नाश्ता द्यायला लागला. थालीपीठात थोडं पीठ टाकलं, चवीनुसार बेसन पीठ, थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकणार आहे. थोडं चवीपुरतं मीठ, कारण मीठ आपल्याकडं जास्त होतं. मसाले टाकून त्याच्यामध्ये सगळे थोडंसं लाल तिखट, हळद, धना पावडर, म्हणजे जिरी तिखट नाही आहे त्याच्यामुळे जिरी नाही टाकणार. आता थोडंसं गव्हाचं पीठ टाकू त्याच्यामध्ये. हे बघा, थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याचा आपण गोळा बनवत आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकणार. कोथिंबीर टाकल्यावर चांगले चव लागते. ॲड केली कोथिंबीर पण त्याच्यात. मस्त हा गोळा तयार होतोय हे थालीपीठासाठी. आता आमच्या बेबींना रात्री विचारलं तर बेबी म्हणले कुकीज द्या. आता त्याला हराभरा कुकीज द्यायचा. आता हे झाली ह्याची तयारी थालीपीठाची. आता त्याला कुकीज बनवायचे. तर कुकीज बनवण्यासाठी आज आपण ग्रीन कुकीज बनवणार आहे. कुकीज बनवण्यासाठी आमच्याकडे सेप आहे, म्हणून त्या सेपमध्ये मी बनवणार आहे. तर हे नाश्त्यासाठी बनवत आहे मी. तर नाश्त्याचं साईडला ठेवत आहे. हा बनला बघा गोळा आमचा. आता हा साईडला ठेवणार आहे. तर आपण कुकीज बनवून घेऊया. तर आपण थोडेसे पोहे टाकणार आहोत. पोहे, धुतलेली कोथिंबीर, 2 पाकळ्या लसूण,
अद्रक, जिरे, थोडंसं लाल तिखट त्यात टाकते, थोडंसं चवीनुसार मीठ त्यातच टाकते. थोडंसं टाकण्यानंतर थोडंसं रवा, थोडंसं पीस, मग ह्याच्यात आपण पालक उकडून घेतलेला, मटार उकडून घेतलेला, ते सगळं मिक्स केलेलं आहे. आता थोडंसं ग्राइंडर करून घेऊ. मटार थोडेसे मटार राहिलेत, त्याच्यामुळं मटारसाठी अजून इथं परत एकदा थोडंसं ग्राइंड करते. मटार आमचं बेबी खात नाही ना, त्याच्यामुळं मटारसाठी थोडंसं ग्राइंडर करते. हे बघा झालं, अगदी मस्त झालेलं आहे. तर आता सविस्तर आता ह्याच्यात मी तर सगळं टाकलेलं आहे. आता नुसतं आपल्याला सेप बनवायचे आहे. सेपमध्ये आपण बनवून घेऊ. तर त्याच्यासाठी मी आता गॅस चालू करणार आहे. मग आपली रेसिपी तयार. तर हे मिश्रण आपण काढून घेऊया आता प्लेटमध्ये. आता ह्याला कुकीजसारखं कलर आला पाहिजे, ग्रीन कुकीज. आता त्याला सांगायचं आपण की हे ग्रीन कुकीज आहेत. मस्त झालेलं आहे बघा. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, मध्यम. आपण हे जे बॅटर बनवले ते मध्यम आहे हे बघा. तर ह्याच्यात आपण हे सारणमध्ये भरून व्यवस्थित करू. तुम्हाला दिसत आहे की मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर हा बघा सर्कल शेप आहे, मी ठेवून देते इथे सर्कल शेप. सर्कल शेपमधला कुकीज आपण बनवणार आहोत. तर फ्लावर शेप पण बनवत आहोत. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते कुकीज असल्यासारखं दिसणार बेबीला. बघा ते सेप किती छान आले कुकीजचे. बघ साईड करून घेऊ. ते तीळ टाकल्यामुळे मस्त झाले. आणि तूप टाकले, आता तुपामध्ये चांगले भाजून निघते. त्याच्यानंतर आपल्याला हे बनवायचे थालीपीठ बेबीला खाण्यासाठी.
आता नाश्ता द्यायचा ना त्याला मोठा. ग्रीन कलरची कुकीज. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्कीच सांगायचं बरं का. आणि ह्याचं थालीपीठ पण बघायचं आहे तुम्हाला. होती बघा आपली ग्रीन कलरची कुकीजसारखा सेट झालेला आहे. हे हार्ट शेप आहे. हा बघा बघू शकता हार्ट शेप. तो हार्ट शेप आहे. हा सर्कल शेप आहे. झालं का नाही. ग्रीन कुकीज आणि हा हार्ट आहे. हा पण सर्कल आहे आणि हा फ्लावर शेप. मस्त आपली अशी ग्रीन कलरची कुकीज रेसिपी तयार आहे. हे टिफिनसाठी अगदी सोपं आणि पौष्टिक आहे. ह्याच्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे, मटार, पालक, थोडीशी 2 कुडी लसूण, थोडंसं हे टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि अगदी पौष्टिक आहे बरं का हे कुकीज. बाहेरच्या पदार्थापेक्षा हा घरचा पदार्थ खूप पौष्टिक असतो मुलांसाठी. तर ह्याच्यासाठी आपल्याला काहीच लागलेलं नाही. थोडंसं रवा टाकला आहे आपण आणि अगदी एवढेसे पोहे टाकलेत आणि अद्रक, लसूण सगळं आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला कसा वाटला ग्रीन कुकी मला नक्की सांगायचं आहे बरं का. मुलांनी जर विचारला आजचा टिफिन काय आहे तर तुम्ही अगदी सांगू शकता की आपण ग्रीन कुकीज बनवलेलं आहे त्यांच्यासाठी. तर हे मस्त ग्रीन कुकीज तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगायचं आहे बरं का. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. मस्त बनला आहे बघा. दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलेला आहे. हा ग्रीन कुकीज मस्त झालेला आहे. तुम्ही बघू शकता आला की नाही कुकीजसारखा कलर त्याला. कसं आहे हा आपली रेसिपीच तशी असते. म्हणून माझ्या चॅनलला शेअर आणि शेअर नक्की करायचे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. तर आता तुम्ही थालीपीठ बघू शकता मी कशी बनवते. थालीपीठाची रेसिपी पण बघून घ्या. तर तुम्ही बघा आता मी थालीपीठ बनवले. थालीपीठाची रेसिपी पण तुम्हाला सांगितलीच होती मी. तर असे 2 पदार्थ मी ह्या ठिकाणी बनवलेले आहेत. थोडंसं आपण तूप टाकूया कढईत. आता बेबी आमच्या झोपेतनं उठला की आम्हाला आवरायचं, मग आंघोळ करणार तो. मस्त मग नाश्ता ब्रेकफास्ट करणार. ब्रेकफास्ट करून मग तो जाणार स्कूलला. तर ह्या ठिकाणी आपण असं बनवलेलं आहे थालीपीठ. कशी वाटली थालीपीठाची पण रेसिपी बघा तुम्हाला. आता मी ह्याच्यामध्ये पण काय काय टाकले तुम्ही बघितले. कोथिंबीर टाकली, मस्त तीळ टाकले आणि तिचा पण कलर. गाजरसुद्धा आपण टाकलेला आहे थालीपीठामध्ये. तर तुम्हाला कशी वाटली थालीपीठाची रेसिपी मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ माझा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचे. कशी वाटली रेसिपी बघा. आपल्याकडे वेगवेगळ्या आणि भन्नाट रेसिपी असतात. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये आपण काय काय वापर केलेला असतो, कशी कशी भाजी बनवली, काय काय केलेलं असतं ते नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल. म्हणून तुम्हाला सांगते की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बाय बाय. तुमचा दिवस आजचा आनंदी जावो हीच प्रार्थना आहे आज महादेवाकडे. कारण आज श्रावण सोमवार आहे. श्रावण सोमवारचा आज दुसरा सोमवार आहे. त्याच्यामुळे मी महादेवाकडे हीच विनंती करेल की तुमच्या सगळ्यांचा दिवस मस्त
आनंदात जावो हीच प्रार्थना आहे. बाय बाय.